दांडेकर साहेब, अहो काही टेन्शन घेऊ नका, 1 महिन्याच्या आत तुमचं काम होऊन जाईल. मी एक 5 मिनिटात कॉल करतो. या ऑफिस मध्ये बसून बोलूया. अब नाही, ठीक आहे, इथं बोललं तरी चालेल. बोला. 1 मिनिट. रीना, तुम्ही आमची एवढी मदत केली, पोरांना वाचवलं, म्हणून आमच्याकडून तुम्हाला छोटंसं रिटर्न गिफ्ट. नाही नाही, याची काही गरज नाहीये. अहो नाही, असू दे की, घ्या. थँक्यू. नाही म्हणजे काही योगायोगच म्हणायचं ना. एक्झॅक्ट त्याच टायमिंगला तुम्ही शाळेच्या इथं होता. ऍक्च्युली मी माझ्या एका रिलेटिव्ह कडे निघालो होतो त्यांना पिक करायला. आणि असं का? बरं मला सांगा, तुम्ही शाळेच्या इथं जेव्हा होता तेव्हा काही वेगळा आवाज तुम्हाला ऐकू आला का, मोठा असा? हा, वेगळा आवाज तर ऐकायला आलता. हा म्हणजे असा बॉम्ब स्फोट सारखा होता ना? नेमका कसला आवाज होता ते नाही सांगू शकत. असं कसं? अहो तुम्हाला तर सगळ्यात आधी कळायला पाहिजे होतं. दाखलं मला. सचिन वारके साहेब आले. मी जरा एक मीटिंग अटेंड करून आलो. तुम्ही थोडा वेळ थांबा. ना यांचं चहा पाण्याचं बघा. आलोच. आता पळताय कशाला? म्हणजे ऍक्टिंग तर 1 नंबर करता. मी तर म्हणते खरंच एखादी ऍक्टिंगची ऑडिशन देऊनच टाका, फेमस होशील. एक्सक्यूज मी कशाला ऍक्टिंग करू? कारण हे सगळं तुम्हीच घडून आणलंय. मदतीची नाटकी केली, माणुसकीचे डायलॉग मारले. धैर्य मुजुमदार, तुमचं हे ढोंग मी सगळ्यांसमोर उघडं पाडणार आहे. तो हॅलो, तोंडाला येईल ते बडबडू नको. तोंडाला येईल ते नाही बडबडते मी. सगळं पुराव्यानिशी नाही सिद्ध केलं ना तर बघा. चल गरीने. हो, लई जीप चालल्याची. तुला कळते की नाही कुणाबरोबर बोलायला लागते? नाही ना, हिची ही रिएक्शन ऑब्वियस आहे. आपल्याला जो आवाज ऐकायला आला तो जर खरंच ब्लास्टचा असला तर प्रश्न हा आहे की तो ब्लास्ट कुणी केला. कुणीतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवते. मी म्हणतो धैर्याच्या तोंडी हे वाक्य येऊच कसं शकतं? त्या भाऊंची शाळा मिळवण्यासाठी एवढा धडपड करत होता तो, आणि आता अचानक पलटी खातो. काय म्हणतो? शाळेचा विषय आता काढायचा नाही. अरे त्यासाठी मी एवढा मोठा गेम केला इथे, त्याचं काय? दादा, आता आपल्याला अजून एक गेम करायला पाहिजे. त्या धैर्याला चिथवला पाहिजे का शाळा तुला मिळवलीच पाहिजे असं. ते मला काय माहित नाही होय. कसं करायचं तेवढं सांग. आता काय, धैर्य समोर एकाच व्यक्तीला उभं करू शकतो आपण. कोण? आई. वातावरण तर आपल्यावरच तुझ्या डोक्यातनं चांगल्या आयडिया बाहेर पडतात रे.
हे करू आपण. काय? पण ती असं कसं बोलू शकते? अहो वर तोंड करून म्हणाली सगळं पुराव्यानिशी सिद्ध करणार. तिची हिंमतच कशी झाली धैर्य मुजुमदारकडे बोट दाखवायची? प्रश्न तिनं माझ्यावर उचललेल्या बोटाचा नाहीये, माझ्या नावाच्या आड हे सगळं कुणी केलं प्रश्न त्याचा आहे. त्यांचं त्यांनीच नाटक करून शाळा पाडली आणि खोटे पुरावे सादर करून आपल्यावरच आळ घ्यायचा त्यांचा प्रयत्न आहे. पॉसिबल नाहीये ते, कारण भाऊंमध्ये आणि आपल्यात किती वाद असला तरी भाऊ हे असलं काही करणार नाही. आणि विषय जर घातपाताचा असेल तर हे ज्याने कुणी केलंय त्याला मी सोडणार नाही. मुजुमदारांना बदनाम करायची डेअरिंग केली आहे त्यानं, त्याचा हिशोब पद्धतशीर होणार. कारण धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. बाईसाहेब मी बाहेर थांबतो. ते अवंतीला स्वयंपाकाचं बघायला सांगते. अवंती, अरे यार काय तुमच्या चेहऱ्यावर अशी घामाची नदी का झुळझुळायला लागली? काय झालं? काय टेन्शन आले का? कसलं टेन्शन? गरमी किती वाढली म्हणून घाम फुटलं, तोंड धुवून आलो. दादा तुला पण तोंड धुवायचं ना? हो चल. तुम्हाला किती वेळा सांगितलं, मला का फोन करायला लागलाय तुम्ही? आता भाऊ फोन उचलत नाही, त्याला मी काय करू? नाही बघा, तुम्ही ठेवा फोन आणि कृपा करून परत फोन करू नका प्लीज. काय झालं? सगळे लोक डोकं फिरवायला लागल्यात, भाऊंसाठी फोन करायला लागल्यात. काय सांगू मी त्यांना? ही होणारच होतं. ह्यांच्या स्वाभिमानाचे भोग नाही आपल्याला भोगायला लागतात. तरी मी म्हणत होते ती शाळा विकून टाका, पण माझं नाही ऐकलं कुणी. तसं काही होणार नाहीये. आलात का? या सोन्याच्या शाळेच्या मालकीन बाई. वहिनी, तुझे टोमणे कळतात मला, पण शाळा विकायचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे कधी होणार नाही आणि मी होऊन पण देणार नाही. आता काय चाटायचे? ती पडलेली शाळा पडलेली असेल पण परत आधीसारखी उभी करणार, त्याची काळजी तू नको करू. साबी काय झालं? काही नाही आणि काय होणार पण नाही. आपली शाळा परत आपल्याला आधीसारखी करायची आणि त्यामुळं आपली शाळा पडली नव्हती तर ती पाडली होती.
हा घातपात आहे हे मी लवकरच सिद्ध करणार. काय घातपात? हे कधी झालं आणि कोणी केलं? धैर्य मुजुमदार. काय? भाऊ मी पोलीस स्टेशनला गेले होते. भाऊरावांची नात आली होती साहेब पुरावे घेऊन. तिला संशय आलाय यात नक्कीच घातपाताचा विषय आहे असा. काय हे साहेब, अहो मुजुमदारांचा शब्द पडला तर आमचा काय उपयोग? साहेब तुमची आज्ञा म्हणजे आमचं कर्तव्य. त्या धैर्य मुजुमदारला मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत नाही बसणार बघा. नाही, तू असं काय पण करणार नाहीस. आपण ती शाळा विकून टाकू त्यांना. पण हा वाद संपवा एकदाचा. एक माणूस गमावलाय मी, तो कधी परत येईल या आशेवर जगतीये. आता दुसरा माणूस नाही गमवायचाय मला. आई तुमचं बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला माणूस महत्वाचा. आपण ती शाळा विकून टाकूया आणि पैसे घेऊया. नाही, मी त्याला जेलमध्ये पाठवणारच. सावे, तू असं काय पण करणार नाहीस. तुला शपथ आहे माझी. तुम्ही ह्या वेळेला माझ्या रूम मध्ये काय करताय? ते पाणी ठेवायला आलेले आणि हे दिसलं म्हणून उघडलं. एक विचारायचं होतं, एक गिफ्ट कोणी दिलं तुम्हाला?
तुम्हाला काय करायचंय? या तुम्ही, या. आई, 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 बस बस. आई, हे बघ, मला कळतंय तुला कुठल्या गोष्टीची भीती येते. अशाच सिच्युएशन मधून आपण पप्पांना गमावलं ना. अगं, म्हणजे आपल्याला माहित नाही ना पप्पा कुठे आहेत ते. बघ, ते जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असतील आणि लवकर घरी येतील बघ. तुला हीच भीती आहे ना, जे पप्पांसोबत झालं ते माझ्यासोबत होईल, किंवा ती लोक भाऊंना काहीतरी करतील. आई, पण तू हे कसं विसरतीस? माझ्या अंगात पण पप्पांचंच रक्त आहे. त्यांच्यातला निर्भीडपणा, अन्याय विरुद्धची चीड, धाडसीपणा सगळं माझ्यात उतरले. आणि तुला एक सांगू, आज जर तू मला लढण्यापासून रोखलंस ना, तर माझ्यातल्या पप्पांना तू कायमचं गमावशील. चालणार आहे तुला असं परत झालेलं? मन बघू, शपथ तुटली म्हणून. आई, अगं रडती कशाला? रडू नकोस. अथर्व, काय करतोयस तू? काय करतोयस? हा, काय करत बसलाय तिथं? अरे काय करतोय? ही लाकडं का तोडतोय? होळी करायची आहे ना, हे झाड मस्त पेटेल. अरे होळीसाठी अशी जिवंत झाडाची लाकडं नाही तोडायची, वाळलेल्या पडलेल्या लाकडांना जाळायचं असतं. आणि ही लाकडं का जाळतात माहितीये तुला? मज्जा येते का तू? आणि थंडी पण जाते ना. अरे येडू, मज्जेसाठी नसतात जाळायची. लाकडं जाळणं हे एक प्रतीक असतं. आपल्यातले जे तमोगुण असतात ना, अहंकार, द्वेष, मत्सर, क्रोध, त्या सगळ्यांना जाळायचं असतं. शूट कर, शूट कर. त्याच्यामुळे आपलं मन शुद्ध होऊन आपण माणूस म्हणून अजून चांगले हो. कडेट. एकदम खतरनाक ऑस्कर लेवलचा व्हिडिओ झालाय बघ. आता लाईकचा नुसताच धुरळा. पराग, अरे सगळ्या गोष्टी लाईक साठी नसतात करायच्या, काही समाजाला दिशा दाखवण्यासाठी पण करायच्या. आणि चिमूटभर का होईना पुण्यपत्रात पाडून घ्यायचं. संध्याकाळी अजून एक पुण्यपत्रात पाडून घ्यायचंय. ग्राउंडवर सगळ्यात मोठी होळी उभारणार आहेत. तू येणार आहेस ना ती शूट करायला? हा काय प्रश्न झाला? सगळ्यात मोठी होळी आणि सावी तिथं नसणार.
कन्फर्म येणार. म्हणजे 6वी येणार म्हटल्यावर आता नुसता जल्लोष वेग निघ. 6वी येणार आणि जल्लोष होणार. ये पाच धर बाबा. उठा की. हो असं नाही उठणार. काय ग तुझं सकाळी सकाळी? पुरणपोळ्या खाऊन सुस्ती आले काय? दीपे आज की नाही सुट्टीचा दिवस आहे. आज तर मला निवांत झोपू दे ग बाई. हो ऐका लोळ काय पडताय. हीच वेळ आहे पोळ्या भाजायची. काय तुझं पुरणपोळ्या वेळ घाबरा. अहो ऐका तरी. तुमच्या डोक्यात का नाही त्या मेंदू ऐवजी पुरणच भरलंय वाटतं. अहो हीच वेळ आहे भाऊंना शाळा विकायसाठी तयार करायची. दीपे या घरात पण ऐकतंय माझं. इथं माझ्या शब्दापेक्षा त्या कटाच्या आमटीला जास्त मान आहे. सांगा लागले मला. माणसाला तर नाही कलच नाही. नमस्कार. नमस्कार. आपल्या कोल्हापूरची मानाची होळी आहे. त्या होळीचं दहन करण्याचं आमंत्रण घेऊन आपल्यासाठी आलेलो होतो. आपण नक्की यावं. मला वाटतं आपल्या पहिल्या होळीचं दहन सुद्धा माझ्या हस्तेच झालं होतं. हो पण यावेळेला 10वं वर्ष आहे ना, त्यामुळे यावर्षी देखील हा मान आपल्यालाच द्यायचा आहे. मला जमेल की नाही माहित नाही, पण तुमच्या निमंत्रणासाठी आभार. हा पण माझा धाकटा मुलगा धैर्य मात्र नक्की आहे. आणि हो त्याच्यासोबत माझी भाची इरा सुद्धा नक्की आहे. हो हो चालेल. मग येऊ मी. आई अगं कामाचा खूप लोड आहे आणि ते सगळं सोडून कसं जाणार मी तिकडे. पण मी आता शब्द दिलाय ना त्यांना. आई तुला किती वेळा सांगितलंय माझ्याबद्दल शब्द देताना निदान एकदा तरी मला विचारत जा. तू परस्पर कोणाला तरी शब्द देणार आणि मी माझा शेड्यूल चेंज करून तिकडे जात बसणार. हे दरवेळेस शक्य नाही होणार. या सगळ्या कामात थोडासा वेळ काढू नये का शकत तू? मी ऑफिसवरनं डायरेक्ट तिकडे गेलो असतो. आता इराला सोबत न्यायचं म्हटल्यावर इकडे परत एक हेलपाटा मारायला लागणार. अरे पण चहा. ते इराला आम्ही दोघी घेऊन जाऊ काय होळीला?